बातमी वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे अशी माहिती मिळते। वसंत गीते नाशिकमधील ठाकरेगडाचे माजी आमदार आहेत। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकमधील मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आला आहे। ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर बातमी वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे अशी माहिती मिळते। वसंत गीते नाशिकमधील ठाकरेगडाचे माजी आमदार आहेत। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकमधील मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आला आहे। ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर बातमी वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे अशी माहिती मिळते। वसंत गीते नाशिकमधील ठाकरेगडाचे माजी आमदार आहेत। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकमधील मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आला आहे। ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर बातमी वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे अशी माहिती मिळते। वसंत गीते नाशिकमधील ठाकरेगडाचे माजी आमदार आहेत। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकमधील मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आला आहे। ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर बातमी वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे अशी माहिती मिळते। वसंत गीते नाशिकमधील ठाकरेगडाचे माजी आमदार आहेत। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकमधील मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आला आहे। ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर बातमी वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे अशी माहिती मिळते। वसंत गीते नाशिकमधील ठाकरेगडाचे माजी आमदार आहेत। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकमधील मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आला आहे। ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर बातमी वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे अशी माहिती मिळते। वसंत गीते नाशिकमधील ठाकरेगडाचे माजी आमदार आहेत। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकमधील मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आला आहे। ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर वसंत गीते यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी दाखल झाले। जागा असल्यामुळे त्यांना नोटीस बजावता येत नाही, कारण त्या नियोजन प्राधिकरणाचा विषय येतो। त्या ठिकाणी प्राधिकरण हे महामंडळ आहे। अशीच केस सेम MIDCच्या संदर्भात झाली होती। MIDCच्या संदर्भात ज्यावेळेस अतिक्रमण काढण्याच्या सूचना ज्यावेळेस महापालिकेला आल्यात त्यावेळेस सभागृहामध्ये जवळजवळ 2 तास चर्चा झाली आणि तो विषय त्यावेळेस फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे ही केलेली कृती बेकायदेशीर आहे। तर ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील आता कार्याजवळ दाखल झालेले आपण बघतोय। सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा समर्थकांचा आरोप आहे।